चोरूची जवळ भरधाव कारच्या धडकेत तरुण जागीच ठार. गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमहांकाळ तालुक्यातील चोरूची गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या एका क्रेटा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात चोरूची येथील अभिजित हनुमंत मराठे वय वर्ष 25 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार यातील संबंधित क्रेटा कार ही जतकडून नागजमार्गे तासगावकडे अत्यंत वेगाने जात होती. चोरूची गावाच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आली असता दुचाकीवरून जाणाऱ्या अभिजित मराठे याला या कारने भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की अभिजितचा जागीच अंत झाला. अपघातानंतर क्रेटा कारनेही भीषण पलटी घेतली. मात्र सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. मयत अभिजित मराठे हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. तो स्वभावाने अत्यंत मनमिळावू व सर्वांशी मिळून मिसळून वागणारा असल्याने संपूर्ण गावात परिचित होता. त्याच्या अपघाती निधनामुळे चोरूची गावावर शोककळा पसरली आहे. अपघातग्रस्त क्रेटा कार ही तासगाव शहरातील एका बड्या राजकीय नेत्याची असल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती. पोलिसांनी या संदर्भात अधिकृत माहिती घेण्यास सुरुवात केली असून अपघातानंतर तात्काळ अभिजितला उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कवटेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच कवटेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.